चला मॅचकडे आपण वळतोय आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना या सी लॉटमधून आपण पाहतोय आणि सुरुवात मैदानामध्ये झालेली आहे. अगदी किरवली संघाच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे पहिल्यांदा आणि सलामीवीर बॅटर प्रशांत पाटील आणि वेदांत तारे या दोन बॅटर्सना तुम्ही पाहताय सध्या. आणि पहिले षटक पांड्या मडवीचा आणि पहिलाच बॉलवर अगदी चौकार दाखवलाय. प्रशांतनं सुरुवात चांगली केलेली आहे मैदानामध्ये. एक थोडा खराब बॉल होता त्याचा चांगला फायदा त्याने घेतलाय. समोरच्या दिशेने लॉफ केला बॉल चाललाय ब्लॅक स्क्रीन समोर लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचलाय. चांगला चेस केला तिकडे बॉलला त्यांनी. बघा रनिंग बिटवीन द विकेट्स तेवढीच तेज तरार बघा मिळाली वेगवान बघा मिळाली. टोटल स्कोर बोर्ड पुढे लागलाय. धावसंख्येचे ऑन बोर्डवर धावा बघा मिळत आहे. टोटल 6 धावा सध्या बोर्डवर बघा मिळत आहेत. पांड्या हे नाव देखील फार मोठे जन्म श्री साई सिद्धी करवलीकडून खेळत असताना प्रशांत संघ किरवली आपण बघतोय. ओम नर्मदेश्वर किरोली संघाविरुद्ध खेळत असताना किती इन्व्हेस्टमेंट होईल या पहिल्या सत्रामध्ये, कारण बॅटिंग वाटायला आलेली टीम किरवळीच्या जागेवरून इनसाइड आउट करायचं होतं. फुटवर्क थोडं कमी होतं. बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न थोडा केला बॅटर्सनं आणि डॉट बॉल तुम्हाला बघा मी रात्रीच्या अगदी बघितलं ना तर ठीक 10:29 झालेली आहेत आणि ही लढत सध्या मैदानामध्ये सुरू झाली. दुसरी यानंतर अजून 2 मॅचेस आहेत पहिल्या फेरीतील आणि त्याच्यानंतर 2. पुन्हा एकदा स्क्वेअर कट वेट ट्रान्सफर केला आणि बॉल योग्य ठिकाणी पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आलेला हा बॅकवर्ड कव्हर पॉइंट मध्ये आलेला हा चांगला चौकार. समोर उडवला बॉल हवेत आहे. वॅकेंट एरियामध्ये हा बॉल चालला डीप लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर भेट घेतोय चौकार. चांगली फटकेबाजी बॅक टू बॅक 2 4 बघायला मिळत आहेत. प्रशांत 14 वैयक्तिक तो पोहोचलाय. पहिले 5 बॉल मॅचमध्ये देखील काही असंच बघायला मिळालं. पॉवर प्लेमध्ये सुरुवात चांगली केली पेंदर टीमनं देखील. त्याच्यानंतर खेळणे टीमची सुरुवात थोडी शांत राहिली परंतु त्याच्यानंतर रन चेस करण्यामध्ये जो हल्ला बोल केला ना अक्षरशः मैदान पेटवलं बॅटर्सनं. पुन्हा एकदा तिकडेच खेळायचं होतं. लॉंग ऑनला टार्गेट करायचं होतं परंतु तिकडे अपील झाली आहे. परंतु पंच सांगतात ऑप्शनच्या थोडा बाहेर शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला. हा फॅक्टरचा विचार तर नाही करावा लागला सभा आणि लेग बाय नाही रन मिळेल. एक सिंगल फायनल पहिले षटक कंप्लीट होत आहे. बॅटिंग करत असताना नर्मदेश्वर किरवली संघ पोहोचला आहे. बिनबाद सुरुवात करत असताना 15 वर नेक्स्ट मॅचसाठी सज्ज राहायचंय. गाथा गावण तळोजी मजकूर परी 11 साई स्पोर्ट्स RKCC तोंडरे आणि त्याच्यानंतर खेळ महाकाय आराध्य स्पोर्ट्स टीम बोर्डे आणि मायरा 11 कळंबुसरे अशा मॅचेस यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहेत. परंतु थोडं फास्ट खेळा प्लीज. एक लक्षात घ्या क्रिकेटच्या नियमानुसार रिदमनुसार तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल थोडी एनर्जी कमी वेस्ट करायची असेल तर एखादा ओव्हर संपल्यानंतर लगेचच विदिन 1 मिनिट
पुढच्या 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला नेक्स्ट ओव्हर स्टार्ट करायचे असे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट देखील तुम्ही बघता तिकडे पॅनल्टी रमण्यात येते. खेळाडू रिंगणामध्ये घेतले जातात जेव्हा तुम्ही जास्त टाइम स्पेंड करता वेळ दिलेल्या वेळेनुसार. त्यामुळे वेळेचं नियोजन आपल्याला करता आलं पाहिजे. स्वप्नील आलाय, उडवल्या बॉलला हवेत आहे. गॅप ही मोठी आहे आणि डिस्टन्स ही मोठा आहे. बॉल चालला बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. तिकडे पकडले बट सो सॉरी. स्क्वेअर कट करायचं होतं. प्लेयर्ससाठी आयवा कॅशला पारितोषिक नाही आहे, फक्त प्रेक्षकांसाठी. जर तुम्ही वर्दीमध्ये असाल अर्थात जर्सीमध्ये तर लगेच तुम्हाला पकडले जातील. प्लेयर्ससाठी नाही आहे आयवा कॅशला बक्षीस. लक्षात घ्या तुम्ही खेळाडू असतील तर. कोणत्या टीममधून. कट केल्या बॉलला समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना दिसलं. फिल्डर पोहोचलेत लॉंग ऑन मधून. पहिला बॉल षटकार येताना आपण बघितलं. त्यानंतर डॉट बॉल आणि हे सिंगल आले. स्कोरबोर्ड 22-22. सुधीर अगलावे आमच्या सोबत आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये कोलवाडीचे. तुम्ही जे प्लेयर नसाल, तुमचं पूर्ण गणवेश नसेल तर तुम्हाला आयवाकॅसचं पारितोषिक मिळेल. इनसाइड आउट. बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि कंप्लीट केला बाउंड्री लाईनला. षटकार. धन्यवाद डीजे. षटकार आलेला आहे. सुरुवात षटकाराने झाली होती ओव्हरची. त्यानंतर डॉट बॉल, एक सिंगल आणि पुन्हा एकदा षटकार. धावसंख्येचं स्कोरबोर्ड षटकाराने पोहोचलाय 28 वर. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे. परिषद पाटील आयव्याक्यासाठी, प्रत्येक आयव्याक्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज हे त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. याचा उल्लेख आम्ही या मागील मॅचमध्ये देखील केला होता. बक्षीस असतं. सुधीर ते कितीही असू द्या, मोठं असू द्या, छोटं असू द्या, तो तुमचा सन्मान असतो. 28 वर हे टोटल आहे. विदाउट लॉस. स्वप्नील पुन्हा एकदा हा फुल टॉस होता परंतु वेगवान होता. थोडं लेट शॉट सिलेक्शन झालं. बॉल लवकर येता आला नाही. मिसफील्ड. बॅकअपवर अवलंबून राहावं लागलं आणि फुटबॉल साईलने तिकडे बॉल सोबत खेळलं जात आहे. परंतु सुदैवाने चौकार अडवला. परंतु 3 रन कंप्लीट केले त्या दोन्ही बॅटर्सनं. रन वाचवले जरूर. बॅकअपनं हे सगळं घडलंय सध्या मैदानामध्ये. स्कोरबोर्ड 31 वर पोहोचलाय. अखेरचा बॉल या सेकंड ओव्हरमधील डिलोड होणार आहे. प्रशांत वैयक्तिक 9 बॉलमध्ये 21 वर खेळतोय. वेदांत तरी खेळतोय 2 बॉलमध्ये 9 धावांवर. मागे 2 बॉल ज्यांना खेळ होते त्यामध्ये एक षटकार वेदांतनं दाखवला. तर प्रशांत पुन्हा एकदा ऑन साईक. ड्राईव्ह करायचं तो. खराब फिल्डिंग. एकदा जर या मैदानावर बॉल निघाला ना की तो थेट बाउंड्री लाईनच्या बाहेरच मिळतो, कारण आउटफील्ड तेवढी फास्ट आहे. रन मिळतील. अखेरच्या बॉलवर आले. हा चौकार महागडं राहिले. षटक स्वप्नीलचं 20 धाबांचं. स्कोरबोर्ड 2 ओव्हर नंतर पोहोचलाय. ओम नर्मदेश्वर किरवळी संघ बिनबाद 35. तर व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव आणि वळप गावचे एक ओळख आणि टेनिस विश्वामधील सगळ्यात मोठे पॅकर खाडेकर 11 म्हणून हा संघ सातत्याने आपण बघतो. सन्माननीय प्रकाश खाडेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे स्टेजवर. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. स्वर्गीय SS पाटील व स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक वळपमध्ये अगदी आपण ही स्पर्धा सध्या अनुभवतोय. भरपूर संख्येनं आमचे मान्यवर मंडळी असेल, या स्पर्धेचे प्रणेते असेल, मॅनेजमेंट कमिटी असेल आणि त्यासोबत जानमान अमन ब्रिगेड व रियांश 11
अगदी या टीममधील एक खेळाडू असतील, त्यांचे मॅनेजमेंट संयोजन कमिटी असेल, सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली आहे. 2 षटकं समाप्त झाले. 17.5चा करंट रन रेट आहे. 35 वर टोटल. हल्ला बोल हल्ला कल्लोल. आकाशाला गवसी घालत असताना बॉल चाललाय, बाउंड्री लाईन बाहेर आलाय. आणखीन एक हिट षटकार. टोटल पोहोचलंय. नयन पाटील वेलकम केले, स्वॅग मध्ये स्वागत केलं वेदांत तरेनं षटकारानं. गती कमी केली, गती काढून घेतली, परंतु त्या गती जरी कमी असली तरी थोडा रिस्कचा वापर करत असताना बॉल ज्या पद्धतीनं प्रेस झाला त्यामुळे भरपूर टेकअप केला बॉल बॅटरच्या अपेक्षेपेक्षा. वेदांतला आपण बघतोय सध्या ऑन सायकल इनकडे फार आक्रमक क्रिकेट तो खेळतोय. 4 बॉलमध्ये 15 वर तो वैयक्तिक आहे. इनफॉर्म खेळाडू हा तर मिडलरवर आहे. परफेक्ट शुगर पॉइंटला बॅटचा बॉल लागलाय. आणखीन एक मॅक्झिमम षटकार. बॉलवर त्याला जास्तही मेहनत करावी लागली नाहीये, कारण अगदी स्लॉटमध्ये आला, समोर दिसला बॉल आणि त्याला खेचून मारलेला हा फटका. स्कोरबोर्ड 47 वर पोहोचलो. अंदाजे स्कोरबोर्ड जर अशीच बॅटिंग सुरू राहिली तर 75+ रन बनू शकतात. त्यामुळं टीम सिद्धी करवली संघ ताकद आहे त्यांची ती गोलंदाजी, परंतु त्याच ताकदीला आपलं ढाल बनवलाय टीम किरवली संघाच्या दोन्ही सलामीवीर फलंदाज प्रशांत 25 वर आणि वेदांत 21 वर आहेत. पुन्हा एकदा फसवलाय. एक तेरी एक मेरी, परंतु आता रन चोरण्यामध्ये कोणतीच दिरंगाई केलेली नाहीये दोन्ही बॅटर्सनं. आणि टेम्परेचर यस भाईज एक्स्ट्रा ही काउंटिंग होते. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. बोर्डवर धावा लागले टोटल 48. मला वाटतं बॉलर नयन बॉल डिलिव्हर केल्यानंतर डेंजर लाईनमध्ये येतोय. पंचांनी त्याला वॉर्निंग केलं की यानंतर बॉल डिलिव्हर झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीजच्या बाहेर निघायच्या उजव्या साईडला बॉलीच्या. त्यामुळे या गोष्टीची दखल तुम्हाला घ्यावी लागेल. नयन पुन्हा एकदा आता ही बॉल वाईड यॉर्कर केलाय. थोडं सुटकेचा श्वास घेतलाय. मागे 2 बॉलमध्ये थ्रो थोडा चुकीचा होता, परंतु 1 रन क्विकर थ्रो करायचा होता. सिंगलला अजून 1 रन पुढे मिळते. बॅटिंग करत असताना संघ पोहोचला 49 धावांपर्यंतचा आत्ताचा प्रवास. पार्टनरशिप का अर्धशतकी पार्टनरशिप आत्तापर्यंत झालेली नाही आहे. आजच्या दिवसामध्ये किंबहुना काली पार्टनरशिप अर्धशतकी बघायला मिळाली नाही. पहिल्यांदाच एवढी मोठी पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी मैदानात बघायला मिळते, ती पहिल्या डावामध्ये. आज बघितलं आम्ही पहिलीच मॅच डे फॉर्मॅटमध्ये, पहिलीच मॅच पहिलीच ओव्हर मॅडनवर होती. त्याच्यानंतर रन्स बनत नव्हत्या, संघर्ष भरपूर सुरू होता आणि अगदी हा बॉल देखील बॅटरच्या स्लॉट पकडून घेऊन गेलाय. बघता बघता पहिली 3 षटकं समाप्त होत आहेत. एंड ऑफ द 3rd ओव्हर आणि स्कोरबोर्ड थांबला बिनबाद 49 वर. 49 ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण बघतोय. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. मत झालंय त्यांचं स्वागत. स्कोरबोर्डवर लास्ट 15 बॉल्सचा तुम्हाला डेटा बघायला मिळतोय. त्यामध्ये जे हायलाईट येल्लो कलरमध्ये दिसतंय ना, ते सगळी स्कोरिंग शॉट आहेत. 4 आणि 6 आहेत आणि त्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे स्कोरबोर्ड 49 वर पोहोचला. आत्तापर्यंत सगळ्यात मोठी पार्टनरशिप होती श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे धनेशनं केलेलं आक्रमण. जवळपास 47 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली. त्यामध्ये धनेशनं वैयक्तिक 43 केलं. त्याने संघ त्यांचा क्वालिफाय झालाय, कारण हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे. कारण कोणतीच टुर्नामेंट श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या मैदानावर चुकवत नाही आणि इकडे ते क्वालिफाय होतात. एकोणपन्नास धावांवर टोटल बघायला मिळतं. 4th ओव्हरला सुरुवात होणार आहे. टॉससाठी आम्ही आमंत्रित करू गाथा गावंडी 11 तळोजा मस्कूर आणि परी 11 साई स्पोर्ट्स RKCC तोंडरे. प्लीज बोथ कॅप्टन
तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. नाणेफेक आपण करणार आहोत. यानंतर 49 वर टोटल सध्या बघायला मिळते. चौथं षटक सुरू झालं. क्रिश पाटील लेन पाठी ठेवली. हा पंप जॅक करायचा होता. बॉल हवेत गेलाय. लांबी ऐवजी उंची गाठली गेली आणि फायनली पहिला विकेट डाऊन होते प्रशांत चकेचा अंत. पांड्या मडवीनं एक उत्तम ऑलराऊंडर खेळाडू या टीमचा सिद्धी गोरेवलेकडून खेळत असताना याच गावचे आमच्या समालोचन क्षेत्राचे ओळख आमचे पनवेल समालोचन असोसिएशनचे उपाध्यक्ष योगीच मडवी सर असतील. अगदी सध्या आणि एका बाजूला किरवली संघ देखील मैदानामध्ये चांगलं नेतृत्व करताना सध्या तुम्हाला बघायला मिळतं. बॅटमधून वेदांत रेला आपण पाहतोय. स्कोरबोर्ड 49 वर सध्या तुम्हाला बघायला मिळेल. सागर पाटील हा नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलाय. सेकंड बॉल लेफ्ट हँडेड बॅटर आलाय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी बॅटल. हो चांगला गरकन गिरकी करताना दिसला बॉल आणि त्यासोबत हलकासा टर्न झाला आणि त्यासोबत बाउन्सी. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आतमध्ये आला बॉल आणि डॉट बॉल इथे बघा मिळते. लेफ्टी वर्सेस लेफ्टी बॅटल. रणनीती तर चांगली लावली टीम किरवलीनं, कारण लेफ्ट हँडेड बॉलरवर अनेकदा लेफ्ट हँडेड बॅटर हवी होताना आपण बघितलेत. परंतु यावेळेस सागरला चॅलेंज केलंय कृष्ण. हा डॉट बॉल फेकत असताना स्लॉटमध्ये आलाय बॉल उडवलाय आणि याच बेनिफिट असताना इनफिल्डच्या वरून कंप्लीट केलंय या फटक्याला षटकार. अर्धशतक कंप्लीट झालंय. 50 अप. किरोली संघ पोहोचलाय 55 धावांवर. 55 ऑन अ बोर्ड. फक्त एकच विकेट त्यामध्ये गमावलाय सागर पाटीलचा. लगातार वारंवार बघावा इतका हा कॉन्फिडेन्सली आणि त्यासोबत स्टँडर्ड शॉट राहिलाय. क्रिकेट खेळामधील रन्स देणारा हा फटका आपण बघतोय. आव्याकासाठी परिषद पाटील यांच्याकडून ते बक्षीस ऑन आहे. थोड्या वेळात आपण देणार आहोत. ज्या एरियाला या अगोदरचा फटका खेचला, आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्याच एरियाला दुसरा षटकार इथं दाखवलाय, परंतु हा तेवढाच दूर आणि उंचही. हजार 19 ना, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, तिकडे बनलेलं चॅम्पियन पदक. किरोळी संघाने ती स्पर्धा गाजवून सोडली. त्याने आज ही मैदानामध्ये तेवढीच दमदार बॅटिंग. पुन्हा एकदा या बॉलला लॉफ्ट केलं, ड्राईव्ह केलं पाठीमागे. जे कॅल्क्युलेशन लावलं, जे टार्गेट लावलं तर मिडल ऑर्डरमध्ये जसा लेफ्टी बॉलर आला त्याच्यासोबत लेफ्टी बॅटर मैदानामध्ये उतरवला गेला आणि थोडा हावी ठरलाय सागर त्याच्यावर, कारण 2 षटकार ठोकल्यानंतर ही सिंगल आली. 13 रन वसूल केले त्या पहिल्या 5 बॉलमध्ये चौथ्या षटकातील. फार मोठा स्कोरबोर्ड आहे. हुक करायचं होतं बॉलला, परंतु थोडे लेट झाले कारणाचं थोडं प्रेस होतं. टॅब होते बॉल. रन मात्र कंप्लीट केली चालली. याही बॉलवर सिंगल. 13 रन आलेले आहेत क्रिश पाटीलच्या. 14 रन आलेले त्या क्रिश पाटीलच्या ओव्हरमध्ये, कारण अंतिम बॉलवर देखील एक सिंगल येते. 4 ओव्हर समाप्त होत आहेत. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना किरोली संघाचा एक मोठ्या स्कोरबोर्डकडे वाटचाल करत असताना 63.
वेदांत पुन्हा एकदा वाईट यॉर्कर केलंय. अंशू काही माइंड कॅल्क्युलेशन गेम सध्या तो खेळतोय, कारण याच्या अगोदर देखील त्याने तेच तिकडे प्रयत्न केले वाईट यॉर्कर करण्याचा, तेव्हा वाईट बॉल आला आणि त्याच्यानंतर ही सिंगल. यंदा स्वर्गीय नारायण शेट ग्रुप गिरवडीच्या माध्यमातून काय दमदार स्पर्धा बघायला मिळाल्या. आणि तिकडे पुन्हा एकदा आमचे को कॉमेंटेटर प्रवीण टेंबे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील दुसरी बाईक त्यांना मिळाली. तिकडे 65 वर स्कोरबोर्ड आहे. आमचे गुलशन नेहमी याच टीममधून खेळत असतात. आज थोडे स्कोरिंगला बिझी आहेत, परंतु टीमला शुभेच्छा त्यांच्याकडून. उंच गेला हा फटका, फसला अंपायर सिग्नल, नो बॉल. ओव्हरस्टेप झाले होते तिकडे बॅटर, अगदी लक्ष त्यांचंही नव्हतं, परंतु ओव्हरस्टेप झाले ते बॉल अगदी तिकडे चूक करून बसले. बॉल डिलिव्हर्ड होता क्षणी पंचांनी लाऊड कॉल केलं तर नो बॉल, आणि त्यामुळे जीवनदानच मिळालं मैदानामध्ये. अक्षर रिप्लेमध्ये लेफ्टी सागरला अगदी बघतो आपण भरपूर पुढे. कधी कधी स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न होता, रनअप थोडा चुकतो, आणि किती कडवी नजर होती बघा अगदी, कारण पंचांना बघा ना काय काय बघावं लागतं रिलीज ऑफ द डिलिव्हरी दरम्यान. अगदी जी लाईन, त्या लाईनच्या आतमध्ये पाय होता की नाही, त्याच्यानंतर लगेच त्याच अँगलमध्ये क्विक पुढे बघावं लागतं. बॉल कुठून कुठे चालला आहे, कधी कधी याचकडे LBW देणं देखील तेवढंच कठीण बनतं. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये आलेलं नाहीये. शॉर्ट मिड विकेटला अगोदरच कॉल होता डबलसाठी, आणि ती दुसरी धावी पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट्स तिसरीसाठी निघालेत, आणि आता थोडं तू मी धावा धाव, आणि 2 धावा तर याच्या अगोदर मिळाल्या, परंतु तिसरी धाव जोखमीचीच होती आणि तिकडे विकेट वाचवायची होती. कंप्लीट झालेत बट 2 रन्स. मोठात मोठा स्कोरबोर्ड सध्या उभा राहिलेला आहे आजच्या दिवसातील. 69-69 हायेस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट. 69 बोर्डवर सध्या ऐकतायत. 5 षटकांची लढत सध्या तुम्ही बघतायत, आणि 69 धावांचा अंतर गाठला गेलाय. अंशूनं आत्तापर्यंत मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. 2 बॉल जरूर त्याने एक्स्ट्रा फेकलेत, परंतु स्कोरिंग शॉट डेथ ओव्हरमध्ये त्याने थांबवलेत. वेदांतरे लॉफ्ट ड्राईव्ह, बॉलच बॅक ड्राईव्ह, लॉंग ऑनमध्ये बॉल चालला, ब्लॅक सिंग समोर बॉल निघालाय. फिल्डरला चकमा देत असताना फिल्डिंग थोडी झाली खराब, रन मिळतील या बॉलवर 4. स्कोरबोर्ड 73 वर पोहोचला. ऍक्शन रिप्लेमध्ये हा फटका बघा, जमिनी समांतर हा रॅपिड शॉट होता बॅटरचा, कारण भरपूर पॉवर जनरेट केली होती, त्यामुळे भरपूर वेगानं बॉल निघाला होता बाउंड्री लाईनकडे, आणि फिल्डरला हलकासा बॉल टच झाला. भरपूर जास्त रन केले, आणि त्यामुळं तिकडे चौकार मोजावा लागतोय. टॉससाठी या दोन्ही कॅप्टन प्लीज. बाउन्सर अटेम्प्ट केला, एक तो बनताही आहे, कारण एखादी परफ्यूम डिलिव्हरी वेग असले का फार महत्त्वाची ठरते. वेदांत तयार नव्हतं. नेक्स्ट मॅच होईल तलोजे मजकूर आणि तोंडरे या 2 टीममध्ये. पुन्हा एकदा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. स्कोरबोर्ड 73 वर. डॉट बॉल अंशूनं चांगलं प्रत्युत्तर दिलं चौकाराचं डॉट बॉलनं. अखेरचे 2 बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस होता, फ्लिक ऑफ द रिस्क खेळायचं होतं. लेग साईडला टार्गेट करत असताना पुन्हा एकदा वेळ थोडा घेतला फिल्डरनं. तिकडे पहिल्यांदा निघाले तिकडे नॉट सेकंडवरून खेळाडू, परंतु त्याच्यानंतर थांबले, कारण येणार अपकमिंग बॉल तोही तेवढाच महत्त्वाचा असेल. सागरनं चांगली फटकेबाजी केली, त्यामुळे वेदांतनं जरी वैयक्तिक 30 केले असले तरी सागर पाटीलच्या त्या 14 धावा टीमला तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. फक्त एकच विकेट गमावलं. 49 धावांना पहिली विकेट टीमनं गमावली. त्यानंतर पुन्हा एकदा पार्टनरशिप बिल्ड होते. 74 रन्स ऑन बोर्डवर आहे. अखेरचा बॉल या पहिल्या डावातील ओम नर्मदेश्वर किरवलीला. फार बॅटिंग पॉवरफुल बघायला मिळाली. यंदा भरपूर चांगल्या फॉर्मात दिसले दोन्ही बॅटर्स, आणि या मॅचमध्ये देखील ते कंटिन्यू केले त्यांनी. अखेरचा बॉल शेवटचा सागर, शेवटचा बॉल खोदून काढलाय. पुन्हा एकदा क्विकर शॉट डीपेक्षा कव्हरला कव्हर ड्राईव्ह केलाय. दुसरीसाठी निघाले, थ्रो थोडा चुकीचा आलाय. तिसरीचा प्रयत्न केला जाईल. योग्य एंडला हा थ्रो केला, कारण ही तिसरी रन तिकडेच थांबवता आली असती, आणि नॉट स्ट्राईक एंडकडे केलेला हा थ्रो तिसरीचा प्रयत्न खेळाडू बाद होते. रनआउट 2 रन मिळतील, आणि फायनली पहिलं सेशन्स या खेळाचा पहिला डाव संपुष्टात आलाय. स्कोरबोर्डवर धावा लागले. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 76 ओम नर्मदेश्वर किरवलीनं 7 रन केलेले आहेत. 77 धावांचं एक मोठं आव्हान या मॅचमध्ये जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या संघासमोर सेट करतोय, आणि यानंतर वरतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे जॉईंट होतील आमचे महागुरू. करूया आपण टॉस. थँक्स. वैभव बप्पी ते नाणेफेक केली जाणार आहे. प्रकाश खाडेकर, प्रकाश आपण आपल्या शुभास्य नाणेफेक इथे संपन्न होईल.
गत वर्षाचे नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत आणि एक रायगड जिल्ह्यातील नामांकित पॅकर्स गोवा अकाती देश अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळाडूंना खऱ्या अर्थाने खेळण्याची संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. ते आमचे प्रकाशदादा खाडेकर यांच्या शुभ हस्ते तोंडरे परी 11 RKCC तोंडरे विपक्ष नितीन गावण गाथा 11 तळुजा मजकूर. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल तोंडरे क्रिकेट संघ. संगणक थांबाचे, संगणक थांबायला तयार नाहीत. निर्णय डिसाईड काय क्षेत्रक्षण. तोंडरे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकली. क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि तळुजा मजकूर संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. सन्माननीय वल्लभ गावची या रायगड जिल्ह्यातली खूप मोठी ओळख आहे. प्रकाश खाडेकर गत वर्षाच्या नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आणि त्याचबरोबर एक नामांकित पॅकर्स म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा येतोचे सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर आदरणीय परिषद पाटील यांच्या शुभास्ते सन्मानित केला जात आहे. विकास मडवी, विकासदादा मडवी सिद्धी करवली या आपला सन्मानित केला जाणार आहे. परिषद आपण त्यांचा सन्मान करावं. पिकेशेठ पाटील यांची विचारधारा, अंकुश पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. आमचे बालाराम पाटील यांना पाहतो. दीपक पाटील ज्याच कंपनीमध्ये एम्प्लॉईज आहेत. गत वर्षाच्या नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर या इथे सन्मान केला जाईल. परिषद पाटील स्वर्गीय यशस पाटील यांचे सुपुत्र आणि वल्लभ गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय परिषद पाटील यांच्या शुभ हस्ते विकास मडवी सिद्धी करवले यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर हर्षल पाटील ओवले, हर्षल दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. बघा आमचे भूषण दादा एक स्टायलिश व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी भूषण पाटील यांच्या वतीने 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. कृष्णाशेठ पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. चला हर्षल पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. कमलाकर शेठ पाटील राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील तळुजा मजकूर क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत आहे. या हर्षल पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. भूषण पाटील यांना आपण इथे पाहतो. भूषण मी परेश शेठ पाटील, परेश म्हटलं तर यशस पाटील यांची ती खूप मोठी ओळख आहे आणि वल्लभ गावामध्ये आज यशस पाटील कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करणारा हा संपूर्ण परिवार पाहतो. बघा सन्माननीय परेश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते भूषण शेठ पाटील कृष्णाशेठ पाटील यांचे जे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे. भूषणदादा मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. यानंतरचा सन्मान असेल आदरणीय जयदीप ठाकूर पेन, जयदीप दादा या आणि ओमकार गायकवाड पनवेल. आपल्या दोघांचाही येतोची सन्मान जानमान अमन ब्रिगेड रियांस 11 क्रिकेट संघ वल्लभ आयोजित स्वर्गीय SS पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील माजी उपसरपंच वल्लभ यांच्या नावाची स्पर्धा आहे. या स्पर्धेत आपण आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल स्पर्धेचे आधारस्तंभ PK शेठ पाटील अर्थात प्रभाकर शेठ पाटील यांच्या वतीने आणि परिषद पाटील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो आणि मनपूर्वक इथे संजोगदादा पाटील यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. यापूर्वी आवाज आपण ऐकलं, वैभव भोपी यांचा आवाज ऐकलं. आता बोलूया नवी मुंबई नेरूल येथील आमचे परममित्र हर्षद मडवी यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू व्हेरी मच महागुरू MD गडगे सर. 77 धावांचं लक्ष्य सिद्धी करवले टीम समोर. पहिला बॉल पहिलाच बॉल प्लेन मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर वळतो पहा. पण लेग कटरचा चांगला वापर लेफ्ट हँडेड बॉलरकडून हरतच. नवनाथ गायकर टीमचा ओपनर बॉलर, पेसर बॉलर आहे, मीडियम पेसर. बॉल तयार. पुन्हा एकदा मिस करतोय. वाईट बॉल. यावेळेस असणार अतिरिक्त धाव मिळेल. जयदास मडवी यांनी सलग 3 षटकार मारले तर विकासजी मडवी यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राईज त्याला दिलं जाईल. आणि याच दरम्यान आमचे स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रमुख आयोजक सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचं हार्दिक स्वागत.
सन्मान्य प्रभाकर शेठ पाटील अमन ब्रिगेड उद्योजक वल्लभ प्रभाकर शेठ पाटील या स्पर्धेची आमची आण बाण आणि शान. त्यांच्या समवेत अविनाश शेठ उलवेकर माजी सरपंच पाले बुद्रुक आणि वलवली गावचा एक आदर्श क्रिकेटर मुकेश शेलडकर यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो. सोंगामामा पाटील बघा या बाहेरसुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. सोंगामामा मनपूर्वक तुमचा आम्हाला आभार व्यक्त करावे लागतील. 90+ आणि तुम्ही शतायुष्य व्हा. आमच्या जय हनुमान आणि अमन ब्रिगेड रियांश 11च्या वतीने आम्ही तुम्हाला खऱ्या अर्थाने इथे शुभेच्छा देतो. जय हनुमान सिद्धी करवली क्रिकेट संघाला तळोजा मस्कूर नाईट स्पर्धा राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे दमदार ऑर्गनायझर कमलाकर शेठ पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि वाईट बॉल आहे हा डेफिनेटली. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थँक्यू व्हेरी मच महागुरू MD गडगे सर. आलेल्या सर्वच मान्यवर पाहुण्यांचं स्टेजवरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिद्धी करवली वर्सेस किरवली सामना सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय. लेट्स एन्जॉय. सेकंड इनिंगमध्ये 77 धावांचं टार्गेट सिद्धी करवली टीम समोर. कालच्या रात्रीपासून आतापर्यंत सर्वात हायेस्ट स्कोर. आणि पहा एक सूचना आहे की रिव्ह्यू लगेच घेत चला. रिव्ह्यूसाठी वेळ घेऊ नका आपण. ओ सॉफ्टरने ड्राईव्ह केलंय थ्रू द कव्हर. डीपला प्रोटेक्शन नाहीये. इनफिल्डला क्लिअर करून बॉल आउटफिल्डच्या बाहेर. 4 रन. चौकार मिळतो आणि 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचले 5 वर. 77 धावांचं लक्ष आहे. याच पद्धतीच्या फटकेबाजीची अपेक्षा केली जाईल टीमकडून. एका बाजूला जय हनुमान श्री साई सिद्धी करवली. बॅटची एज अँड टेकन. काय कमालीची कॅच पकडली गेली आहे. अगदी लास्ट मोमेंटपर्यंत बॉलवरती नजर बनवून ठेवली होती आणि आल्या पावली इथून बॅट्समन जयदासला जावं लागते माघारी. 3 बॉल तो खेळला. 4 रन त्याच्या बॅटमधून. आणि मग आता बाद होऊन थोडंसं निराश चेहऱ्याने मैदान सोडताना तो दिसतोय. आतापर्यंत या संपूर्ण 2 रात्रींमध्ये एवढा मोठा विशाल काय स्कोर कोणत्याही टीमने बनवला नव्हता फर्स्ट इनिंगमध्ये. आता या आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये खरं तर कमाल केली आहे ओम नर्मदेश्वर किरवली संघाने. नवनाथ गायकर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर नवीन आलेला बॅटर नयन पाटील. समोर खेचून मारलाय बॉल. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. कॅच झाली आहे कॅरी. व्हॉट अ कॅच. लास्ट मोमेंट पर्यंत इथेही बॉलवरती नजर ठेवली होती. बाउंड्री लाईन वरती स्वतःला सावरत आज पुन्हा एकदा ICC T20 विश्वचषकाच्या सूर्यकुमारच्या कॅचची आठवण करून दिली. आउट आहे बॅट्समन वेदांत तरे. याने धरला हा झेल. बॅट्समन इथून मात्र बाद. दुसरा धक्का लागला सिद्धी करवले टीमला. सन्माननीय वल्लभ ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवनाथ उसाटकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. नवनाथ खुटारकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. लागोपाठ दुसऱ्यांदा ज्यांना ग्रामपंचायत होण्याचं सदस्य होण्याचं भाग्य लाभलं. नवनाथ दादा खुटारकर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. आणि सन्माननीय कृष्णाशेठ पाटील यांच्या वतीने कृष्णाशेठ पाटील रोंजन यांच्या वतीने इथे सिद्धी करवली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. काय कमालीची कॅच पाहायला मिळाली लॉंग ऑफमध्ये.
पुन्हा एकदा ते शब्द आपल्याला आठवले ज्या पद्धतीने सूर्यकुमारने कॅच कॅरी केला होता लॉंग ऑफमध्ये. 3 वेळा ते बोलले गेले शब्द लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये हा पकडला झेल यशस्वीरित्या. इथून मात्र नयन पाटीलचा संपला खेळ. पुढचा बॉल नवनाथ तयार. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर यावेळेस जास्त बाहेर निघालाय बॉल, त्यामुळे आता वाईट असणार. अतिरिक्त धाव मिळते टीमला. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने धावा 6. 6 for 2. 6ला 2 या स्थितीमध्ये संघ. स्वर्गीय SS पाटील, स्वर्गीय जनार्दनजी कमलाकर पाटील स्मृती चषक 2026. शॉर्ट बॉल होता, थोडासा पाय पुढे आणला होता एक पायाने. खरं तर वेट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न झाला बॉलवरती. स्वीप करण्याचा प्रयत्न मिस केले. चान्स. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 6ला 2. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला मित्रांनो. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आपलं. या मॅचमध्ये एका बाजूला जय हनुमान श्री साई सिद्धी करवली विपक्ष ओम नर्मदेश्वर किरवली. या 2 टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते. अतिशय रोमांचक सामना. पहिल्या इनिंगमध्ये 76 धावा उभ्या केल्या होत्या किरवली टीमने. लॉकडाऊनच्या आदल्या वर्षामध्ये 2019ला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये चॅम्पियन राहिलेला संघ आज पुन्हा एकदा तीच नवीन उभारी या ठिकाणी मात्र मिळताना दिसते. सुनील तांडेल सर आमचे बॅकआउट होत आहेत. चला सामना सुरू करा. टायमर ऑन आहे. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल येतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये. फिल्डर उभा आहे. पकडलाय झेल आणि संपला तो आणखीन एक बॅट्समन सौरभ पाटीलचा खेळ. शिर्डी वही जाते हैं जिन्हें बाबा बुलाते हैं. आणि आज खऱ्या अर्थाने एक चांगलं संगीत आपलं ऐकायला मिळतं DJ परू यांच्या माध्यमातून. संपूर्ण इव्हेंटची जबाबदारी शरद भोई राज भोई यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि चांगले इव्हेंट प्लॅनर आहे. मागाशी वैभव भोपी सरने चांगला उल्लेख केला की आतापर्यंत हे जे इव्हेंट्स सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतात राज भोईर यांच्या माध्यमातून, ते इव्हेंट्स कुठेही एकही नकारात्मक चर्चा, एकही नकारात्मक कमेंट कोणत्या आयोजकांकडून आलेली नाही आहे. यशस्वीरित्या आपला भूमिपुत्र. ओ फुलटॉस बॉल. बीमर हाताळलाय. नो बॉल कॉल आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो प्लस 4. 5 पंजा मिळाला. इथे स्वर्गीय SS पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटीलच्या स्पर्धेकरता पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कामगार नेते धर्मनाथ भोईर साहेबांच्या वतीने शुभेच्छा आलेले, त्यांचा आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. बॉल सुटला विकेट किपर कडून आणि बॉल चालला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
टीम संगीत 22चा चौकार मिळालाय. 4 धावा मिळतील आणि या 4च्या मदतीने स्कोरबोर्ड झपाट्याने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावा 15, 15 लॉस ऑफ 3 विकेट्स, 15 फॉर 3. तिसरा बॉल या ओव्हरमधील. बॉलर तयार आहे सागर पाटील. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. विकेट किपर यावेळेस थोडंसं मागे आहे आणि हेच खरं तर पाहिजे होतं सागर पाटीलला. विकेट किपर थोडा पाठी राहून बॉलला फक्त अडवणं ही महत्त्वाची जबाबदारी त्याने मात्र घ्यावी. निघाला सागर पाटील पुन्हा एकदा. बॅटची एज अँड टेकिन. पुन्हा एकदा विकेट मिळाली आहे. 34 सफलता. कमालीची बॉलिंग. सागर पाटील ऑन फायर. विकेट या ठिकाणी मात्र प्राप्त झाली आहे. 4थ्या विकेटचं पतन पाहायला मिळते. एकंदरीत या 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत थोडीशी अवस्था बिकट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. केवळ 15वरती 4 विकेट गमावलेत. बॅटिंग करत सिद्धी करवली टीमने. व्यासपीठ अगदी खच्चून भरलं आहे महागुरू MD गडगे सर. आणि आज खरं स्पर्धेची दुसरीच रात्र आहे. मेनी मोर टू कम. अजून बऱ्याच रात्री या स्पर्धेच्या बाकी आहेत. त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांची संख्या ही अगणित असेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा स्वीप करायचा होता. पिल लाऊड आहे परंतु अंपायर सांगतात हाईट फॅक्टर भरपूर महत्त्वाचा आहे. उंची आहे या बॉलला त्यामुळे कदाचित तुम्हाला लेग बिफोर मिळणार नाही. स्टे विथ देअर डिसिजन. अंपायर्सच्या डिसिजनसोबत त्यांना जावं लागेल. पा ॲक्शन रिप्लेमध्ये उंची होती. येस लेग स्टम्पच्या बाहेरून पहिल्यांदा बॉलचा कनेक्शन आपल्याला दिसून आला. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील पुन्हा केली गेली आहे परंतु पंच सांगतात डायरेक्ट बॅटला लागलाय बॉल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका टोटल आता जाऊन पोहोचली आहे 19 वरती. 19 रन्स नाव ऑन द बोर्ड. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 रन. दोन्ही आयोजनकर्त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं कमीच आहे. कारण एवढं दमदार आणि दर्जेदार आयोजन आज आपल्याला पाहायला मिळते. केवळ प्रभाकर शेठ पाटील आणि परेश शेठ पाटील यांच्या क्या बात है. खरं तर शौर्य प्रोडक्शनच्या माध्यमातून सम्राट पाटील यांच्या आवाजात गायलेलं हे जे गीत आहे आणि खूप चांगल्या रीतीने आज सर्वांना एंटरटेन करत असताना DJ परू यांना सर्वांना खुश केलं आणि त्यामुळेच त्यांच्या खुशीचं बक्षीस त्यांना मिळतं. आदरणीय स्पर्धेचे प्रमुख आयोजनकर्ते प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडून DJ परूसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज झाला. अभिनंदन. 19ला 4. 2 ओव्हरचा खेळ संपला. मॅच स्टील ऑन. 18 बॉलमध्ये 58ची गरज आहे. बनल्यात या मैदानावरती. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटकडे बॉल चालला. सिंगल या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते आणि त्याच बरोबरीने सिंगल सोबत जावं लागेल. निश्चितपणे आई एकविरा लाईव्ह इव्हेंटचे आमचे संदेश शेळके खरं तर आमच्या फोन लाईनवरती आहेत आणि त्यांनी खरं तर या स्पर्धेला वेळ देऊ शकली नसल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. हरकत नाही आहे कारण बिझनेस सगळीकडे आपल्याला सांभाळावा लागतो. या गोष्टी होतात. दुसरीकडे सुद्धा स्पर्धा सुरू आहेत. भरपूर ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच वेळा या गोष्टी घडतात. आपल्या शुभेच्छांचा स्वीकार. संदेश
बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय तिसऱ्या ओव्हरला. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल कॉल केला जातोय. वेदांत तरे ज्याने मात्र पहिल्या ओपनिंग पेअरमध्ये कमालीचं स्टार्ट आपल्या टीमसाठी दिलं होतं. 30 धावांचं बहुमूल्य योगदान वेदांतचं राहिलं आणि त्यामुळे वेदांत प्रभावशाली गोलंदाजी, प्रभावशाली फलंदाजी केली. आपल्या यंगस्टर टॅलेंटने आज मात्र प्रभावित केलं. शॉर्ट बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, इथून देखील प्रयत्न फसला. आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. चला, जितके डॉट बॉल येतील तेवढं आता अंतर कमी होईल या मॅचमध्ये. हीच मॅच आपण पाहिली होती. खरं तर पुन्हा पुन्हा ते रिपिटेशन सांगणं थोडंसं आम्हाला चुकीचं वाटते, परंतु ज्या घटना घडल्या त्या मैदानावरती त्या मात्र निश्चितपणे सर्वांनी पाहिल्यात. जीवा 11 गावदेवी पेंदर टीमसोबत जे काही घडलं, 17 बॉल 49ची मॅच 12-49 वरून पूर्णपणे फिरले. आणि ते पहा, फिल्डर बॉलच्या मागे अगदी दबक्या पावलांनी पाऊल टाकत टाकत पुढे गेले, परंतु फायनली बॉल अडवण्यामध्ये असमर्थ राहिले. कार्यसम्राट आमदार दमदार आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचा गुणगौरव गाणारं एक गीत आपण ऐकलं. नक्कीच चर्चा होईल याही विषयावरती. ऑन साईडला समालोचन कक्षाच्या वरून बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. मध्ये गोडवा आणि सातत्याने याही गोष्टी चर्चा आपण करतो. सम्राट पाटील यांच्या नावाची चर्चा आज सिंगर म्हणून आणि त्याचबरोबर स्पर्धेचे आयोजक म्हणून प्रभाकर शेठ पाटील यांची देखील चर्चा होते. तेवढीच चर्चा होते परेश शेठ पाटील यांची. हाही बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता. काही क्षणासाठी वाटलं की बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चालला, वाईट मिळेल, परंतु तसं काही घडत नाही. अनिल टेंबेसर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. डॉट बॉलने इथे ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल ही साऊंड पोहोचली आहे ती 32 वरती येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 रनची गरज. पाटीलांचं आगमन झालेलं आहे. प्रकाश शेठ सांगडे क्रिकेटचा आनंद घेत असताना आणि खास करून आमचे पी.के. शेठ पाटील यांचं खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करावे लागेल. त्यांनी स्वप्न बघितलं होतं, त्यांनी यावर्षी जाहीर केलं होतं की निश्चित स्वरूपात वल्लभच्या क्रीडा नगरीमध्ये प्रकाश ज्योतात ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल आणि पी.के. शेठ पाटील साहेब तुमच्या विचारधारेतून एक दमदार क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. मैदानाच्या बाहेर जे जे प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेतात त्यांचं या स्पर्धेचे आमचे शिल्पकार पी.के. शेठ पाटील अर्थात प्रभाकर शेठ पाटील वल्लभ अमन ब्रिगेड यांच्या वतीने परेश शेठ पाटील, संयुगदादा पाटील असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम उल्लेख या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला. खरं तर अशीच काहीशी धारणा आणि धोरण निश्चित केलं होतं प्रभाकर शेठ पाटील यांनी 2021 साली. ती स्पर्धा कोरोना कालखंडामध्ये स्थगित करण्यात आली आणि त्यानंतर जी अपुरी इच्छा आकांक्षा होती ती आता मात्र पूर्ण होती. फायनली सर्व काही सेटअप रेडी होतं, परंतु ऐन कोरोनाच्या कालावधीमध्ये मला वाटतं असे आठवते 15 मार्चला ती स्पर्धा सुरू होणार होती. प्रकाश खाडेकर साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून मोठमोठ्या संघांना, अनेक खेळाडूंना आपलं हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारं हे व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती स्थानापन्न झाले. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. समोर मारलाय, गुडघ्यावरती बसून बॉलला पाठवून दिलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
बॉलला तयार कल्पेश तरे. पायावरचा बॉल आऊट. अपील पुन्हा एकदा अपील फसली आहे. सिंगल एक धावाली बाटिचचा इथे हा प्रयत्न चांगला होता. अंपायर्सवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न. येणारे 10 बॉल आणि धावा करायच्या 38. एका षटकाराने मॅचमधली गरमी सगळी हटवलेली आणि त्यामुळे कदाचित या मॅचमध्ये अजूनही पुनरागमन करण्याचे संकेत आपल्याला दिसतात. घडलंय याही पूर्वीच्या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 49 धावा चेस झाल्यात. 10 बॉलमध्ये खरं तर 37 चेस झाल्यात. 38 का होऊ शकत नाही हा देखील प्रश्न आहे. पायावरचा बॉल जस्ट फ्लेक. मिड विकेटला फिल्डर चांगला स्टॉप केला. 1 रन पूर्ण केले. 2 धावांचा प्रयत्न होतोय. 2 मिळतील. 2च्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे चाललंय. धावा झाल्यात आतापर्यंत 41. अजूनही पर्यायी शोधावा लागणाऱ्या मोठ्या फटक्यांसाठी 36 धावा बाकी आहेत. 9 बॉलमध्ये 6 षटकार मारायचे आहेत. 9-36ची देखील मॅच चेस झाली आहे. हेच आम्ही सांगतोय तुम्हाला. सातत्याने फुल टॉस बॉल या ठिकाणी मात्र बीट आणि इथून मात्र पंच सांगतात की जेवढे बॉल अटेम्प्ट केले जातात प्रत्येक बॉल बॅटला लागतोय, परंतु जेवढी हवी तेवढी पॉवरफुल कनेक्टिव्हिटी या दरम्यान दिसून येत नाही आहे. 8-35ची मॅच आहे. आता थोडीशी मजा येणार आहे मॅचमध्ये. एखाद जर मोठा हिट आला ना तर इथून जेवढी थंडी पडली मैदानावरती थोडकी ती देखील गायब होईल. गरमीचे दिवस भरपूर चालू आहेत. शॉर्ट बॉल ऑन साइडला फुल पॉवरफुल डिलाइटफुल. इट्स अ ह्यूज मॅक्सिमम सिक्सर. येतोय. 6 धावांनी धावसंख्येला गती मिळते आणि याच फटक्याचा उल्लेख केला. 48 झालेत. 77चं टार्गेट. पुन्हा एकदा बॅटची टॉपेज. फाईन लेगला खेळाडू कॅच पकडली आहे. नवनाथ आयगेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि ते पकडलाय. खेळ संपलाय तो म्हणजे बॅट्समन क्रमांक 5व्याचा खेळ पांड्याबाद. उर्वरित बॉल बाकी आहेत. 6 धावा करायच्या आहेत. 29. आता मॅच थोडीशी. इथे ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी शुभम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. शुभम मनपूर्वक आपलं स्वागत आहे. न्यू बॅटर युवराज मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम सिद्दीक करवलेकडून 5 षटकारांची गरज आहे. इथून मोठे 5 फटके आले षटकार आले तर काम बनेल, अन्यथा थोडंसं मुश्किल आहे. 1-2 डॉट बॉल आले तर मॅच बदलेल. पहिलाच बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. बॉल हातातून सुटला. 1 रन पूर्ण केले. 2 धावांचा प्रयत्न होतोय आणि चुकीचा थ्रो, त्यामुळे कदाचित तिसरी नाही मिळणार. 2 आल्या. टीमची टोटल 27 बाकी राहतील. 5 बॉलमध्ये टोटल झाली 50. अर्धशतक सिद्धी करवली टीमचं पूर्ण होत असताना पाहायला मिळतं. जे अनुमान श्री साई सिद्धी करवली टीम. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. संकेत आला आहे बॉलिंगसाठी. संकेत गायकर डेथ ऑफ स्पेशलिस्ट. किरवली टीमचा शॉर्ट बॉल हुक केला आहे. मागे चालला बॉल लॉंग लेगकडे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात परंतु बॉल थांबू शकत नाहीये. बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावांकरिता चौकार. अमन ब्रिगेड आणि रियांश 11 क्रिकेट संघ वलप आयोजित स्वर्गीय S.S. पाटील, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषक 2026 दुसरी रात्र आपण एन्जॉय करताय. 54ला 5 सिद्धी करवली टीम. किरवली टीमच्या विरुद्ध हा सामना सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही येणारे बॉल बाकी 4 आणि धावा करायच्या 23. प्रत्येक बॉलवरती हामर करावा लागेल. चौकार षटकार.
मारावेच लागतील. 4 मध्ये 4 षटकार पाहिजे. त्यातील हा पहिला षटकार आलाय बॅट्समन साजिद मडवीच्या बॅटमधून. खरं प्रेक्षकांसाठी 200 रुपये आहे बा कॅच आहेत, परंतु आमच्या समालोचन कक्षाला 500 रुपये आहेत. मगाशी कॅच सुधीरला संधी होती. ओ यावेळेस पहा ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल. इथेही दबाव जाणवतोय गोलंदाज संकेत गायकरवरती. जी परिस्थिती मात्र झाली होती गेल्या मॅचमध्ये, 2 मॅच पूर्वी जी परिस्थिती होती तीच परिस्थिती इथेही अगदी यथायोग्य येऊन ठेपली आहे. हे मात्र विसरून चालणार नाही आहे. 4 मध्ये 4 षटकार पाहिजे होते, त्यातील 1 षटकार तर आला आणि त्यातही आता वाईटची बोनस रन मिळते. उर्वरित बॉल बाकी आहेत. 3 धावा करायचे 16. 2 षटकार 1 चौकार चालेल सामना जिंकण्यासाठी, तेही पुष्कळ आहे. कंपल्सरी रन चेसिंग इज अ रूल ऑफ टुर्नामेंट. त्यामुळे एखाद डॉट बॉल जर आला तर मात्र थोडेसे धाबे दणांतील सिद्धी करवली टीमचे. परंतु जोपर्यंत अटॅक होतो, जोपर्यंत आपल्यामध्ये क्षमता आहे, तोपर्यंत मोठे फटके खेळूनच या मॅचला फिनिश करण्याची जिद्द ठेवावी. आणि तेवढी ताकद आहे, ॲबिलिटी आहे. आणखीन एक बॉल हवेमध्ये चाललाय, परंतु इथे लॉंग ऑफचा फिल्डर येऊन बॉलला जज करेल. तोपर्यंत एक सिंगल, आणि त्याला देखील हे कळून चुकलंय की आता हा जो मिसटायमिंग स्ट्रोक होता, त्यामुळे या मॅचच्या सर्व आशा ज्या आहेत त्या आता अपुऱ्या राहतील. कदाचित इथून येणारे 2 बॉल बाकी आहेत. एखाद नो बॉल आला, त्याच्यावरती मोठा हिट आला तर पुन्हा एकदा आशा पल्लवित होऊ शकतात. ते टीम जय हनुमान श्री साई सिद्धी करवली टीमच्या 2 बॉल 15 रनची गरज. संकेत गायकरवरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली टीमने. उचलून खेळलेत बॉल. आणखीन एकदा बॉल जास्त वरती गेला. वॅकंट झोनमध्ये बॉल पडेल का? तत्पूर्वी मिड ऑफचा खेळाडू रमेश बॉलवरती येतील, तोपर्यंत विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6. युवराज बॅक टू द डगा. आता उर्वरित 1 बॉल 15 धाव्यांची गरज आहे. 1 बॉल 15ची आवश्यकता आहे आणि ते हा शेवटचा बॉल मिस. डॉट बॉलने इथे समाप्ती. सामना जिंकला तो म्हणजे ओम नर्मदेश्वर किरवली. प्रशांतच्या संघाने हा सामना जिंकला. मनपूर्वक अभिनंदन. आणि